Good morning everyone. Welcome back to the theory lecture of extension 363, and this is our fourth lecture, and today's topic is policies and programs for entrepreneur. ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यामध्ये आपण पाहणार आहोत इंडस्ट्रियल पॉलिसीज. कशाच्या स्मॉल स्केल इंडस्ट्री वरती ज्या काही इंडस्ट्रियल पॉलिसीज आहेत त्या सर्व आपण पाहणार आहोत. सो त्या पहिले आपण पाहूया की स्मॉल स्केल इंडस्ट्रीज काय असतात, त्यांचं फंक्शन्स काय आणि कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे. ओके, the small scale industries are those industries in which manufacturing, providing services, productions are done on a small scale or micro scale. म्हणजे ह्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांच्या यामध्ये जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स असतं किंवा ते जे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्यांचं प्रोडक्शन असतं हे खूप छोट्या प्रमाणावर असतं, स्मॉल स्केलवर असतं किंवा मग एकदम मायक्रो लेवलवर असतं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, दीज आर द आयडियाज ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. नॅपकिन्स, टिश्यूज, चॉकलेट्स, टूथपिक, वॉटर बॉटल्स, हे सर्व जे छोटे छोटे टायनी स्मॉल युनिट्स वस्तूज आहेत ह्यांचं प्रोडक्शन म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये होत असतं. ठीक आहे. Small scale industries play an important role in social and economic development of India. These industries do a one-time investment in machinery, plants and industries which could be on ownership basis, hire purchase or lease basis, but it does not exceed 1 crore. ह्या ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असतात ह्यांचं जे इन्व्हेस्टमेंट असतं ते एक टाइमच असतं, म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट असतं. कशावरती? मशिनरी किंवा त्यांचे प्लांट्स यांना जे सेटअप करण्यासाठी त्यांना जे पैसे लागतात ना ते 1 करोडपेक्षा जास्त असले नाही पाहिजे. आणि हे एक ओनरशिपवर असतं किंवा त्याचा एकच ओनर असतो, त्यांनी हायर केलेला असतं किंवा परचेस केलेला असतं, नाहीतर मग कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्यांनी ते घेतलेलं असतं. ठीक आहे. Essentially, small scale industries comprise of small enterprises who manufacture goods or services with the help of relatively smaller machines and a few workers and employees. छोट्या प्रमाणावर हे त्यांची सर्व्हिस असते, त्यांचं प्रोडक्शन असतं, त्यामुळे त्यांना छोट्या मशीन्स ही लागतात आणि कमी वर्कर्सवर ही सुद्धा त्यांचं प्रोडक्शन होतं. ठीक आहे. बेसिकली द एंटरप्राइज मस्ट फॉल अंडर द गाईडलाईन सेट बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि ह्या कम्प्लिटली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ज्या त्यांच्यासाठी गाईडलाईन सेट केलेल्या असतात त्यावरतीच हे डिपेंड असतात किंवा त्यांचं वर्किंग त्यावरच असतं. ठीक आहे. पाहूयात आता कोणत्या गाईडलाईन्स आहेत. फॉर मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स फॉर गुड्स. आता मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आणि गुड्सचं काय आहे? इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी मस्ट बी बिटवीन 25 lakhs and 5 crores. आता ही इन्व्हेस्टमेंट मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी त्यांना किती इन्व्हेस्टमेंट करावी लागती? ती असती 25 लाख ते 5 करोडच्या मध्येच. ठीक आहे, मशिनरीमध्ये. आणि फॉर सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आणि जे सर्व्हिस ते प्रोव्हाइड करतात, जे त्याचा जे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्यांची किती असली पाहिजे मशिनरीमध्ये इन्व्हेस्टमेंट? ती असली पाहिजे 10 लाख ते 2 करोड. ठीक आहे. हे आणखीन काही एक्झाम्पल्स आहेत स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचे, तुम्ही पाहू शकता. प्रिंटिंग, टी शर्ट प्रिंटिंग, फोटोग्राफी. आता टी शर्ट प्रिंटिंग हे सर्व नवीन आहेत म्हणा. बाकी मग स्कूल स्टेशनरी, वॉटर बॉटल्स, कॅन्डल्स, बेकरीज, हे सर्व, ब्युटी पार्लर्स, हे सर्व येतात स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये. ओके. In developing countries like India, these small scale industries are the lifeline of economy. These are generally labor intensive industries, so they create much employment. पण they also help with per capita income and resource utilization in the economy. They are a very important sector of economy from a financial and social point of view. ते वर्क जनरेट करतात, त्यामुळे एम्प्लॉयमेंट खूप आहे, त्यामुळे सोशल पॉईंट ऑफ व्ह्यूनी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि फायनान्शियली कसं काय इम्पॉर्टंट आहे? कारण हे जे प्रोडक्ट्स आहेत सर्व हे डे टू डे लागणारे प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे आपल्याला रोजच लागतात कशा ना कशासाठी तरी. त्यामुळे ह्यांच्यामुळे जी इन्कम येते ती कंटिन्यू प्रोसेस आहे. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. ओनरशिप. Such units are generally under single ownership. ह्या ज्या इंडस्ट्रीज आहेत ह्या सिंगल ओनरशिप मध्ये असतात किंवा मग कधी कधी पार्टनरशिप मध्येही असतात. ठीक आहे. मॅनेजमेंट. बोथ द मॅनेजमेंट अँड द कंट्रोल
जनरली इज विथ ओनर और ओनर्स, म्हणजे जर एक असेल तर ओनर किंवा पार्टनरशिप मध्ये असेल तर त्याला 2 ओनर्स असू शकतात. सो द ओनर इज ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व विथ द डेली रनिंग ऑफ द बिझनेस. ठीक आहे. लिमिटेड रीच. स्मॉल स्केल इंडस्ट्रीज हॅव अ स्ट्रिक्टेड एरिया ऑफ ऑपरेशन, सो दे मीट लोकल अँड जनरल डिमांड. ह्या स्मॉल स्केल असल्यामुळे कसं त्यांना जास्त फॉरेन मध्ये ह्यांना इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही किंवा दुसऱ्या कंट्रीज मध्ये जाण्याची गरज नाही. ह्या फक्त लोकल मध्येच काम करणाऱ्या, लोकल मध्ये किंवा रिजनल मध्ये काम करणाऱ्याच इंडस्ट्रीज असतात. ठीक आहे. लेबर इंटेन्सिव्ह. These small scale industries tend to use labor and manpower for their production activities, so their dependence on technology is pretty limited. मोस्टली ह्या लेबर इंटेन्सिव्ह असतात, म्हणजे यामध्ये हाताने काम करणारे जास्त लोक लागतात मशीन्स पेक्षा. ठीक आहे. फ्लेक्झिबिलिटी. दीज युनिट्स आर मोर अडॅप्टेबल to their changing business environment, so in case of sudden change or unexpected developments they are flexible enough to adapt and keep carrying on. Large industries do not have these advantage. फ्लेक्झिबिलिटी यांच्यामध्ये खूप जास्त असते. म्हणजे आता आपण पाहिलं की टी शर्ट प्रिंटिंग हे नवीन कन्सेप्ट आहे सध्यासाठी. पहिले असं होतं का नव्हतं. आता ही जसं जसं नवीन कल्चर येतं त्याप्रमाणे ते स्वतःला अडॅप्ट करण्याची त्यांच्यामध्ये तेवढी केपेबिलिटी असते. ठीक आहे. हे लार्ज इंडस्ट्रीमध्ये असं होऊ शकत नाही. Resources. They use local and readily available resources. These also help the economy with better utilization of natural resources and less wastages. ठीक आहे. हे मोस्टली असतात नॅचरल रिसोर्सेस वर डिपेंड, म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ करणारे. आता जे काही पेपर्स असतात, टिश्यूज असतात, हे वेस्ट पासूनच यूज केलेले असतात. ठीक आहे. रोल ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज इन द इंडियन इकॉनॉमी. आता इंडियन इकॉनॉमी मध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचा काय रोल आहे ते पाहूया. टोटल प्रोडक्शन. These enterprises account for almost 40% of the total goods and services produced in the Indian economy. They are one of the main reason for the growth and strengthening of the economy. 40% जे टोटल गुड्स सर्व्हिस आहे ते स्मॉल स्केल इंडस्ट्री मधून भेटतं. ठीक आहे. म्हणजे इकॉनॉमी मध्ये ह्यांचा चांगलाच वाटा आहे. एम्प्लॉयमेंट. these small scale industries are a major source of employment in the country. The whole labor force cannot find work in the formal sector of the economy, so these labor intensive industries provide a livelihood to a large portion of the workforce. लेबर एम्प्लॉयमेंट जनरेट करणारे असतात हे. कंट्रीब्युशन टू एक्सपोर्ट. नियरली हाफ ऑफ द गुड्स, म्हणजे जवळजवळ 45 ते 55% ऑफ द गुड्स दॅट आर एक्सपोर्टेड फ्रॉम इंडिया आर प्रोड्यूस बाय दिस स्मॉल एंटरप्राइजेस. ठीक आहे. एक्सपोर्ट म्हणजे बाहेरच्या कंट्रीमध्ये विकणे त्याला. ठीक आहे. अबाउट 35% ऑफ डायरेक्ट एक्सपोर्ट्स अँड 15% ऑफ द इनडायरेक्ट एक्सपोर्ट्स आर फ्रॉम द स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. So India's export industry majorly relies on these small scale industries for their growth and development. ठीक आहे. एक्सपोर्ट मध्येही हेल्प करतात. वेलफेअर ऑफ द पब्लिक. अदर दॅन इकॉनॉमिक रिझन्स दीज इंडस्ट्रीज आर ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर द सोशल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ आवर कंट्री. These industries are usually started by the lower or middle class public. ठीक आहे. लोअर आणि मिडल क्लास पब्लिकनीच हे स्टार्ट केलेली इंडस्ट्रीज असतात. दे हॅव अन ऑपॉर्च्युनिटी टू अर्न वेल्थ अँड एम्प्लॉय अदर पीपल. इट हेल्प्स विथ इन्कम डिस्ट्रीब्युशन अँड कंट्रीब्यूट्स टू सोशल प्रोग्रेस. ठीक आहे. Some of the government policies for development and promotion of small scale industries in India. आता काही गव्हर्नमेंट पॉलिसीज पाहूयात की काय काय आहेत. ठीक आहे. फर्स्ट, इंडस्ट्रियल पॉलिसी रिझोल्युशन 1948. ही आहे फर्स्ट गव्हर्नमेंट पॉलिसी. ठीक आहे. स्मॉल स्केल इंडस्ट्रीज साठी. कधीची? 1948 ची. रिझोल्युशन म्हणजे अ फर्म डिसिजन, म्हणजे पक्का घेतलेला निर्णय. काही निर्णय असे असतात इंडस्ट्रीसाठी घ्यावे लागणारे जे की चेंज होऊ शकत नाहीत किंवा मग कालांतराने त्यांच्यामध्ये ऍडिशन होतं पण ते चेंज होत नाहीत मागचे. ठीक आहे. असे जे डिसिजन्स असतात त्यांना रिझोल्युशन म्हणतात. सेकंड आहे इंडस्ट्रियल पॉलिसी रिझोल्युशन 1956. थर्ड आहे इंडस्ट्रियल पॉलिसी रिझोल्युशन 1977. फोर्थ आहे 1980 IPR 1980 अँड लास्ट आहे IPR 1990. Okay, since independence, India had several industrial policies to her credit.
So much so that Lawrence Ave tempted to say that if India has much industry as it has industrial policy, it would be a far well-to-do nation. With this background in view, in what follows is a review of India's industrial policies for the development and promotion of small-scale industries in the country. Okay. First, Industrial Policy Resolution 1948. Okay. IPR 1948. The IPR 1948 for the first time accepted the importance of small-scale industries in the overall industrial development of the country. It was well realized that small-scale industries are particularly suited for the utilization of local resources and for creation of employment opportunities. तेव्हा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज कशासाठी एस्टॅब्लिश केल्या होत्या की त्यांच्यामुळे लोकल रिसोर्सेसचं युटिलायझेशन होईल आणि एम्प्लॉयमेंट सुद्धा जनरेट होईल, यासाठी स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ह्या डेव्हलप झालेल्या होत्या. However, they have to face acute problems of raw materials like capital, skilled labor, marketing, etc. तेव्हा पण त्यांना काही प्रॉब्लेमलाही फेस करावं लागलं. त्यामध्ये रॉ मटेरियल हे सर्वात इम्पॉर्टंट होतं. ठीक आहे. सिन्स अ लॉंग पिरियड ऑफ टाइम, therefore emphasis was laid in the IPR 1948 that these problems of small scale industries should be solved by the central government with the cooperation of the state governments. ठीक आहे. त्यामध्ये मग काही नवीन चेंजेस करण्यात आले आणि असं ठरवण्यात आलं की सेंट्रल गव्हर्नमेंटनी सुद्धा स्टेट गव्हर्नमेंटला हेल्प केली पाहिजे ह्या प्रॉब्लेम्स पासून बाहेर येण्यासाठी. In nutshell, the main thrust of IPR 1948 was as for small scale enterprises where concern was protection. त्यामुळे 1948 चं जे रिझोल्युशन होतं त्यामध्ये असं ठरवण्यात आलं की प्रोटेक्शन हे सर्वात इम्पॉर्टंट आहे स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी. ठीक आहे. हा वर्ड लक्षात ठेवा, प्रोटेक्शन. हे कधी आलं? 1948 च्या IPR मध्ये. ओके. त्यानंतर आहे सेकंड, इंडस्ट्रियल पॉलिसी रिझोल्युशन 1956. The main contribution of the IPR 1948 was that it set in the nature and pattern of industrial development in the country. The post-IPR 1948 period was marked by significant developments taken place in the country. For example, planning has proceeded on an organized manner and the first 5-year plan, that is from 1951 to 1956, हे 5 वर्षाचा एक प्लॅन बनवण्यात आला, had been completed. Okay. Industries Development and Regulation Act 1951 was also introduced to regulate and control industries in the country. ठीक आहे. म्हणजे असंही नव्हतं की हा इंडस्ट्रीमध्ये आपल्याला प्रॉफिट आहे तर चला मग आपण पण एक इंडस्ट्री काढू, मग लगेच तुमच्या साईडचा म्हणणार की तू काढला का मग मी पण काढतो, असं होऊ शकत नाही. मग त्यांचंही कंट्रोल करण्यासाठी सुद्धा एक ऍक्ट तयार झाला, तो होता 1951 चा. ठीक आहे. म्हणजे ती इंडस्ट्री कसं रेग्युलेट करायचं, प्राइसेस किती ठेवायचे, म्हणजे काही म्हणजे इंडस्ट्रीजनी किंवा त्या कंपनीनी काही प्राइस ठेवलं आणि आपण जाऊन विकत घेतलो तर त्याला काही अर्थ नाही. म्हणजे ते त्यांचे प्राइजेस किंवा त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग काही असेल त्यांची एक रेग्युलेटरी बॉडी ठरवण्यात आली. कोणत्या ऍक्ट मध्ये? 1951 च्या. ठीक आहे. The Parliament had also accepted the socialist pattern of society as the basic aim of social and economic policy during this period. ठीक आहे. द सोशलिस्ट पॅटर्न ऑफ सोसायटी, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. हे कधी ठरवण्यात आलं? 1956 IPR 1956 मध्ये. ओके. इट वॉज दिस बॅकग्राउंड दॅट द डिक्लेरेशन ऑफ अ न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी रेझोल्युशन seemed essential. This came in the form of IPR 1956. Okay. The IPR 1956 provided that along with continuing policy support to the small scale sector, small scale sectorला ह्यांचा completely support होता. Okay. It also aimed at to ensure that decentralized sector acquires sufficient vitality to self-supporting and its development is integrated with that of large-scale industries in the country. To mention, some 28 items were reserved for exclusive production in the small-scale sector. Okay.
लार्ज स्केल सेक्टर सोबतच स्मॉल स्केल सेक्टरचेही डेव्हलपमेंट आणि सपोर्ट झाला पाहिजे असं IPR 1956 मध्ये ठरवण्यात आलं होतं. ओके. इट लेड डाऊन 3 कॅटेगरीज ऑफ इंडस्ट्रीज विच आर मेन्शन्ड बिलो. आता कोणत्या 3 कॅटेगरीज होत्या ज्या IPR 1956 मध्ये मेन्शन केल्यात ते पाहूया आपण. शेड्यूल 1. ठीक आहे. दीज इंडस्ट्रीज विच वेअर टू बी अन एक्सक्लुसिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्टेट. ओके. ह्या होत्या स्टेटच्या सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये येणाऱ्या ह्या इंडस्ट्रीज होत्या. ओके. हे होतं शेड्यूल 1. शेड्यूल बी मध्ये दोज विच वेअर टू बी प्रोग्रेसिव्हली स्टेट ओन्ड अँड इन विच द स्टेट वुड जनरली सेट अप अ न्यू एंटरप्राइजेस बट इन विच प्रायव्हेट एंटरप्राइजेस वुड बी एक्सपेक्टेड ओनली टू सप्लिमेंट द एफर्ट ऑफ द स्टेट. म्हणजे ज्या काही स्टेट ओन इंडस्ट्रीज होत्या त्यांना सुद्धा जे स्टेटनी हेल्प केली पाहिजे प्रोग्रेसमध्ये, आणि जे प्रायव्हेट सेक्टर्स एंटरप्राइजेस होते त्यांनी सुद्धा काही ॲडिशन मध्ये स्टेटला सपोर्ट केलं पाहिजे. ठीक आहे. असा त्यांचा एक रूल होता. त्यानंतर होतं शेड्यूल सी. ऑल द रिमेनिंग इंडस्ट्रीज अँड देअर फ्युचर डेव्हलपमेंट वुड इन जनरल बी लेफ्ट टू द इनिशिएटिव्ह अँड एंटरप्राइज ऑफ द प्रायव्हेट सेक्टर. ओके. Besides, the Small Scale Industries Board SSIB हा नवीन बोर्ड तयार झाला होता तेव्हाच, कधी IPR 1956 च्या वेळेस SSB Small Scale Industry Board constituted a working group in 1959 to examine and formulate a development plan for small scale industries during the third 5-year plan. हा होता थर्ड 5-year plan 1961 to 66 चा. ठीक आहे. आणि फर्स्ट होता 1951 to 56 चा. In the third 5-year plan period, specific developmental projects like rural industries projects and industrial estate projects were started to strengthen the small scale sector in the country. Industrial estate projects म्हणजे लार्ज स्केल लँड असतात ना ते त्यांच्यावर बनवायला सुरू केलं मग त्यांनी. ठीक आहे. एक्सटेन्सिव्ह एरिया ऑफ लँड. Thus, to the earlier emphasis of protection was added development. The IPR 1956 for small scale industries aim at protection plus development. ठीक आहे. यामध्ये प्रोटेक्शन कुठे होतं? IPR 1948 च्या पॉलिसीमध्ये, आणि ह्या पॉलिसीमध्ये प्रोटेक्शन सोबत काय आलं? डेव्हलपमेंट आलं. म्हणजे मी म्हणलं होतं ना, हे फर्म डिसिजन मध्ये असतात. रिझोल्युशन म्हणजे फर्म डिसिजन. त्यांनी प्रोटेक्शनला काढलं का नाही? प्रोटेक्शन सोबत डेव्हलपमेंट ऍड केलं. म्हणजे पहिले घेतलेलं डिसिजन तसंच असतं, फक्त ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा ते ऍड करू शकतात, पण ह्याला चेंज करू शकत नाही. ठीक आहे. इन अ वे द IPR 1956 इनिशिएटेड द मॉडर्न SSI इन इंडिया. तेव्हा मग मॉडर्न SSI इन इंडिया डेव्हलप झाला. ओके. स्मॉल स्केल इंडस्ट्री, मॉडर्न स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. थर्ड होता इंडस्ट्रियल पॉलिसी रिझोल्युशन 1977. During the 2 decades after the IPR 1956, 2 decades म्हणजे 20 वर्षानंतर. 1 decade किती? 10 वर्षाचा असतो. म्हणजे 56 नंतर 66 आणि पुन्हा मग 76. त्यामुळे during the 2 decades after IPR 1956, the economy witnessed lopsided industrial development skewed in favor of large and medium sector. lopsided म्हणजे कसं? इम्बॅलन्स्ड, आणि skewed म्हणजे एका साईडला झुकलेलं. ठीक आहे. म्हणजे तेव्हा असं लक्षात आलं सगळ्यांच्या की ह्या इंडस्ट्रीज एका साईडलाच कुठेतरी झुकत चालल्या आहेत किंवा त्या एकमेकांसोबत बॅलन्स होत नाहीयेत. म्हणजे एका साईडला तर एम्प्लॉयमेंट इन हे ऑन द वन हँड अँड इन्क्रीज इन अनएम्प्लॉयमेंट ऑन द अदर. ठीक आहे. म्हणजे एका साईडला तर ह्या झुकलेल्या दिसत होत्या आणि दुसऱ्या साईडला एम्प्लॉयमेंट सुद्धा जनरेट होत नव्हती. This situation led to renewed emphasis of industrial policy. This gave emergence to IPR 1977. आणि IPR 1956 मध्ये असं पाहण्यात आलं की सध्याच्या इंडस्ट्रीज ह्या एकमेकांसोबत बॅलन्स नाही आहेत. त्यामुळे मग IPR 1977 नवीन पॉलिसी लागू झाली. यामध्ये काय होतं बघा. अकॉर्डिंग द IPR 1977 classified small sector into 3 broad categories. आता त्या कॅटेगरीज कोणत्या बघूया.
फर्स्ट होती कॉटेज अँड हाऊसहोल्ड इंडस्ट्रीज विच प्रोव्हाइड सेल्फ एम्प्लॉयमेंट ऑन लार्ज स्केल. ठीक आहे, कॉटेज अँड हाऊसहोल्ड इंडस्ट्रीज डेव्हलप झाल्या. त्यानंतर टायनी सेक्टर इनकॉर्पोरेटिंग इन्व्हेस्टमेंट इन इंडस्ट्रियल युनिट्स इन प्लांट अँड मशिनरी अप टू ₹1 lakh and situated in towns with a population of less than 50,000 according to 1971 census. Small scale industries comprising of industrial units with an investment of up to 10 lakhs and in case of ancillary units with an investment to ₹15 lakhs. ancillary म्हणजे जास्त प्रमाणात. ठीक आहे, जेव्हा जास्त प्रमाणात त्यांची गरज असेल तेव्हा मग ते 15 लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकतात. ठीक आहे. The measures suggested for the promotion of small scale and cottage industries included reservation of 504 items for exclusive production in small scale sector, proposal to set up in each district an agency called district industry center. हे सुद्धा तेव्हाच प्रपोज झालेलं आहे. ठीक आहे, टू सर्व ॲज अ focal point of development for small scale and cottage industries. The scheme of DIC was introduced in May 1978. Okay, 1977 IPR 1977 च्या नंतर DIC फॉर्म झालं कधी 1978 मध्ये. The main objective of setting up DICs was to promote under a single roof all the services and support required by small and village entrepreneurs. ठीक आहे, जे स्मॉल आणि विलेज मधले एंटरप्रेन्युअर्स होते त्यांना लोन देणे किंवा मग सबसिडी देणे, काही स्कीम्स काढणे जे त्यांच्यासाठी बेनिफिशियल्स आहेत, ह्यासाठी DIC फॉर्म करण्यात आली होती. आता ही DIC कुठे कुठे असतील, डिस्ट्रिक्ट लेवल म्हणल्यामुळे पुणे, नांदेड, सोलापूर ह्या अशा ठिकाणी ह्या DICs फॉर्म करण्यात आल्या होत्या. ठीक आहे, व्हॉट फॉलोज फ्रॉम अबव इज दॅट टू द अर्लियर थ्रस्ट ऑफ प्रोटेक्शन IPR 1948 अँड डेव्हलपमेंट IPR 1956 the IPR 1977 added promotion. ठीक आहे, पहिलं होतं प्रोटेक्शन, त्यानंतर डेव्हलपमेंट आणि 1977 च्या IPR मध्ये प्रमोशन ऍड करण्यात आलं. as per this resolution the small sector was thus to be protected, developed and promoted. ओके, या 3 IPR पासून प्रोटेक्शन, डेव्हलपमेंट आणि प्रमोशन ह्या पॉलिसीज आल्या. ठीक आहे, त्यानंतर फोर्थ आहे इंडस्ट्रियल पॉलिसी रिझोल्यूशन 1980. The government of India adopted a new industrial policy resolution on July 23, 1980. ठीक है, the main objective of IPR 1980 was defined as facilitating an increase in industrial production through optimum utilization of installed capacity and expansion of industries. म्हणजे यामध्ये आता आणखीन मोठ्या स्केलवर इंडस्ट्री एस्टॅब्लिश करण्यासाठी ही पॉलिसी आली होती. ठीक आहे, as to the small sector the resolution इन्व्हिसेज म्हणजे कल्पना करणे किंवा विचार करणे. तर त्यांनी काय विचार केला, त्यांच्या काय कल्पना होत्या स्मॉल सेक्टर बद्दल. इन्क्रीज इन इन्व्हेस्टमेंट सेलिंग फ्रॉम ₹1 lakh to 2 lakhs इन केस ऑफ टायनी युनिट्स. जे टायनी युनिट्स असतात म्हणजे जे पेपर, टिश्यू पेपर्स वगैरे, वॉटर बॉटल्स, हे जे स्मॉल ह्याच्यासाठी जे युनिट्स आपण तयार करतो ते कितीपर्यंत असले पाहिजे, 1 लाख ते 2 लाख. ₹10 lakh to 20 lakhs इन केस ऑफ स्मॉल स्केल. स्मॉल स्केल साठी मग 10 ते 20 लाख अँड ₹15 lakhs to 25 lakhs इन केस ऑफ ॲसिलरीज. ॲसिलरीज म्हणजे जास्त प्रमाणात जेव्हा लागतं तेव्हा मग ते 15 ते 25 पर्यंतही जाऊ शकतं. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट. इंट्रोडक्शन ऑफ द कन्सेप्ट ऑफ न्यूक्लियस प्लांट्स टू रिप्लेस द अर्लियर स्कीम ऑफ द डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर इन ईच इंडस्ट्रियली बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट टू प्रमोट द मॅक्झिमम स्मॉल स्केल इंडस्ट्रीज देअर. ठीक आहे, सर्वात जास्त त्यांचं लक्ष कशावर होतं, स्मॉल स्केल इंडस्ट्रीजवरच होतं. ठीक आहे, कारण ह्यांच्यामधूनच लार्ज एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकतो आणि हे इकॉनॉमीला सुद्धा ही कंटिन्यू इकॉनॉमी जनरेट करणारे ही आहे इंडस्ट्रीज आहेत. ओके, त्यामुळे सर्वात जास्त लक्ष ह्यांच्यावरच होतं.
थर्ड आहे प्रमोशन ऑफ विलेज अँड रुरल इंडस्ट्रीज टू जनरेट इकॉनॉमिक व्हायबिलिटी इन द विलेजेस ॲज वेल कम्पॅटिबली विथ द एन्व्हायरमेंट. ओके, म्हणजे विलेज मधल्या विलेज इकॉनॉमी सुद्धा वाढवण्याचा दृष्टिकोन या दृष्टिकोनातूनच स्मॉल स्केल इंडस्ट्री डेव्हलप झाल्या होत्या. Thus, the IPR 1980 re-emphasized the spirit of the IPR 1956. The small-scale sector still remained the best sector for generating wage and self-employment-based opportunities in the country. ठीक आहे. त्यानंतर फिफ्थ आहे इंडस्ट्रियल पॉलिसी रिझोल्यूशन 1990. The IPR 1990 was announced during June 1990. Okay. As to the small-scale sector, the resolution continued to give increasing importance to small-scale enterprises to serve the objective of employment generation. ह्याच्यामध्ये पण एम्प्लॉयमेंट जनरेशनवरच भर दिला होता आणि इकॉनॉमी वाढवण्यासाठी प्रत्येकाची पर कॅपिटा इन्कम. ओके, द इम्पॉर्टंट एलिमेंट्स इन्क्लुडेड इन द रिझोल्यूशन टू बूस्ट द डेव्हलपमेंट ऑफ स्मॉल स्केल सेक्टर वेअर ॲज फॉलो. The investment ceiling in plant and machinery for small scale industries was raised from rupees 35 to 60 lakhs. आता यामध्ये थोडंसं जास्त वाढवण्यात आली होती. ठीक आहे, करस्पॉन्डिंग. ओके, म्हणजे स्मॉल स्केल साठी 30, प्लांट अँड मशिनरी साठी 35 lakhs आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री साठी 60 lakhs. ओके, फॉर ॲसिलरी युनिट्स फ्रॉम 45 lakhs to 75 lakhs. म्हणजे हे खूप मोठ्या प्रमाणावरती होतं. आता इन्व्हेस्टमेंट सेलिंग फॉर टायनी युनिट्स हॅड बीन इन्क्रीज फ्रॉम 2 lakhs to 5 lakhs. ठीक आहे, टायनी युनिटसाठी तिथे किती होतं, 1 ते 2 लाख होतं आणि मग ह्याच्यामध्ये 1990 च्या IPR ऍक्ट मध्ये किती झालं, ते 2 लाख ते 5 लाख झालं. ठीक आहे, युनिट आणि एरिया 50,000 पर 1991 एरिया तेवढाच ठेवण्यात आला होता. ठीक आहे. As many as 836 items were reserved for exclusive manufacture in small scale sector. तिथे किती होते, 504 होते आणि यामध्ये किती मग वाढवण्यात आले, 836 करण्यात आले. तिथे होते 504 आयटम्स. ओके, a new scheme of central investment subsidy exclusively for small scale sector in rural and backward areas capable of generating more employment and lower cost of capital had been mooted and implemented. ठीक आहे. With a view to improve the competitiveness of the products manufactured in the small scale sector, programs of technology upgradation will be implemented under the umbrella of an Apex Technology Development Center in Small Scale Industries Development Organization. ठीक आहे, ही एक नवीन मग ऑर्गनायझेशन सेट करण्यात आली, स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. ओके, SIDO. To ensure both adequate and timely flow of credit facilities for the small-scale industries, a new Apex bank known as Small Industry Development Bank of India was established in 1990. ठीक आहे, म्हणजे आता ह्यांच्यासाठी एक ऑर्गनायझेशन तयार झालं स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी, ते होतं SIDO, दॅट इज स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. त्यानंतर मग एक बँक पण सेटअप करण्यात आली, ती बँक होती स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. ओके, SIDB. म्हणजे SIDB कधी एस्टॅब्लिश झाली, 1990 ला. ओके, त्यानंतर फोर्थ आहे ग्रेटर एम्फसिस ऑन ट्रेनिंग ऑफ वुमेन अँड यूथ under entrepreneurship development program and to establish a special cell in SIDO for this purpose. ओके, जी यूथ आणि वुमन साठी सुद्धा ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात आले. जास्त कोणत्या ह्याच्यामध्ये, कोणत्या प्रोग्राम मध्ये, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम हा सर्वात इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे आत्ताचा तरी. आणि एक स्पेशल सेल म्हणजे ह्यामध्ये सुद्धा त्यांच्यासाठी एक स्पेशल जागा ठेवण्यात आली. Implementation of delicensing of all new units with investment of rupees 25 crores in fixed asset in non-backward areas and rupees 75 crores in centrally notified backward areas. ओके, मग इन्व्हेस्टमेंटच्या युनिट सुद्धा चेंज झाल्या. 25 करोड झालं नॉन बॅकवर्ड एरियाजमध्ये आणि 75 करोड झालं बॅकवर्ड एरियाजमध्ये. ओके, सिमिलरली डिलायसेन्सिंग शॅल बी इम्प्लिमेंटेड इन द केस ऑफ 100% एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स. एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स म्हणजे काय, तर यामध्ये एक्सपोर्ट करण्यावर जास्त भर देण्यात आला.
तर कशासाठी, तर फॉरेन एक्सचेंज अर्न करण्यासाठी. ठीक आहे, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करण्यात आली. त्याच्यामधून मग डायरेक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंट करण्यात आलं. हे सुद्धा सर्वात म्हणजे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ह्याच्यातला. ओके. In export processing zones up to an investment selling of ₹75 lakhs. एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन सुद्धा बनवण्यात आले. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. प्रोसेसिंग झोन सुद्धा असले पाहिजे, कारण की फॉरेन मध्ये जर तुम्ही कोणता प्रोडक्ट एक्सपोर्ट करत आहात तर त्या क्वांटिटी सोबत त्या प्रोडक्टची क्वालिटी ही चांगली असली पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे प्रोसेसिंग झोन सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. मग ते त्यांची इन्व्हेस्टमेंट मग 75 लाख पर्यंत करण्यात आली. ठीक आहे, हे होते काही IPR पॉलिसीज होत्या, इंडस्ट्रियल पॉलिसीज, ज्या की आपण पाहिल्या. आय होप तुम्हाला समजलं असेल. जर काही समजलं नसेल तर कमेंट करा किंवा मेसेज करा. ओके, भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. थँक्यू फॉर अटेंडिंग टुडेज क्लास.